नमस्कार, स्वागत करतो मी सुनील पवार। आज आपला प्रवास चालू होत आहे वर्धा महाराष्ट्र वरून गुवाहाटी आसामला। आता थोड्याच वेळात आपली ट्रेन येणार आहे विदर्भ सुपरफास्ट, कोणती गाडी आहे रे? गीतांजली सुपरफास्ट एक्सप्रेस खडगपूर पर्यंत। मग तिथनं आपली दुसरी गाडी आपण बदलणार आहोत। आपली दुसरी गाडी राहणार आहे डिब्रुगड एक्सप्रेस, ते कन्याकुमारी पासून येते, सगळ्यात लांब पल्ल्याची गाडी। तिनं आपण जाऊ गुवाहाटीला। तुम्ही पाहू शकता आपण स्टेशनवर आहोत। थोड्याच वेळात आपली गाडी येणार आहे। गाडी झूम करून दाखवतो, लई दूर आहे। तुम्ही तोपर्यंत मले पहा। तुमचा भाऊ चालला आज कुठे रे? गुवाहाटी आसाम फिराले, काऊन की आपल्या महाराष्ट्रात ऊन जास्त आहे, त्याच्यानं ह्या वर्धेत तर सगळ्यात जास्त आहे 47 डिग्री। घाबरल्यासारखं वाटत आहे, म्हणून आपण चाललेलो आहोत आता सीधा गुवाहाटीला। आसाममध्ये आपली बीजेपीचं सरकार आलेली आहे, त्या मुख्यमंत्र्यांनी पण बोलवलं होतं आपल्याला भेटासाठी, आणि आपण आता थोड्या वेळात निघणार आहोत। आपली गाडी आलेली आहे, येत आहे म्हणते, येत आहे गाडी। आणि आपला डब्बा आहे S4 मागं गेलेला आहे। आपण बी चाललो तेव्हा गीतांजली आली, पाहून घ्या, झूम करू झूम, तेव्हा गीतांजली आली। आणि हा तुमचा भाऊ। चला तर मग आता प्रवास सुरू करतो आपण। चलो फिर, भेटू थोड्या वेळात। आपली गाडी मा बापाची नोय, मला माहीत नाही। आता आपण नागपूर स्टेशनला पोहोचलेलो आहोत। संध्याकाळचे 7 वाजत आहे आणि आपली गीतांजली पोहोचली आहे नागपूर स्टेशनवर। हे पाहू शकता तुम्ही नागपूर स्टेशन, हे नागपूर स्टेशन आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आलेली आहे गीतांजली सुपरफास्ट एक्सप्रेस। हे काका पोरले गाडीचे डब्बे चेक करू राहिले, हे पार्सल, हे पोलीसवाले। हा तुमचा भाऊ नागपूर स्टेशन, हे पोलीसवाले काका। आता आपली गाडी सुटलेली आहे नागपूर जंक्शनवरून, डिपार्चर झालेला आहे। संध्याकाळचे 7 वाजून 15 मिनिटं झाले आहे। तुम्ही पाहू शकता हे नागपूर स्किप करत आहे गीतांजली एक्सप्रेस। तर भेटू मग आता डायरेक्ट उद्या सकाळी खडगपूरला। चलो तो फिर, भाऊला धावत, भाऊले पण जायचं आहे कुठंतरी। हा आहे रात्रीचे 9, 9:30 झालेले आहे। कमसे कम आता गोंदिया स्टेशनवर आलेलो आहोत। हे पाहू शकता तुम्ही, विदर्भातली एक सगळ्यात खासियत म्हणजे हे लोक इथं फ्रीमध्ये पाणी वाटतात आपल्याला, आणि हे तुम्हाला कुठंच मिळू शकणार नाही। फक्त गोंदियात एक असं स्टेशन आहे की इथं फ्रीमध्ये पाणी भेटत असते। आणि 9:30 झालेला आहे टाईम। चला तर मग आता याच्यानंतर पाहू काय आहे, तर जेवण खाण्याची सोय करू। भेटू मग उद्या सकाळी। रात्रीचे 12:30 मधले खूप तर एवढी येत आहे, पण हा जनरल डब्बा आणि याच्यात लोक मावून आलेले कचाकच भरले आहे। तुम्ही पाहू शकता, इकडं मागं पण लोक, समोर पण लोक, हे इकडं पण लोक। हा मी इंडिया जायचं आहे म्हणजे जायचं आहे, काही पण करू, घेऊन काय देऊ तरी जाऊ आपण। आता डायरेक्ट पाहू खडगपूरला गेल्यावर काय होते तर, ठीक आहे। आता थोड्या वेळात आपली ट्रेन उडीसा येथील राऊरकेला या स्टेशनवर पोहोचत आहे। ट्रेन नाही, आता थोड्याच वेळात आपली रेलगाडी ओडिसातील राऊरकेला या स्टेशनवर पोहोचत आहे। सकाळचे 9 वाजत आहे। सगळ्यात जास्त गर्मी आहे, गर्मीने माणूस परेशान झालेला आहे। ऊनमध्ये अजिबात लागत नाही, पुन्हा तो ट्रॅव्हलला दिसत, काहीच नाही दिसत आहे। सगळे खाली बिली उभे आहे लोक। या स्टेशनमधील एक सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या स्टेशनला लागून एक खूप मोठं जंगल आहे, पहाडी। हे मी तुम्हाला दाखवू शकतो। हे राऊरकेला जंक्शन पाहू शकता तुम्ही। आणि हीच ती पहाडी राऊरकेलाची। आपली ट्रेन ही राऊरकेला जंक्शन
गुवाहाटी एंटर करीत आहे. हे राहुल किल्लाचं स्टेशन, रेल्वे स्टेशन. सकाळची 9 वाजत आहे. हे पाहू शकता तुम्ही. आणि या पर्वतरांगा, निसर्गमय राहुल किल्ला, हिरवगार. आता भाऊ चाय पाणी नाश्त्याची सोय पाहू काय भेटते आता इथं. आपण आता राहुल किल्ला स्टेशनवर पोहोचलो. नाश्त्यासाठी काहीच नाही भेटलं. पाणी बॉटल घेतली 10 रुपयाची. आता थोड्याच वेळात आपली गाडी इथून निघणार आहे खडगपूरसाठी. गरमी अशी होत आहे की काही सांगायचं काम नाही. खटेपर्यंत गरमी होत आहे, ऊन काहीच नाही आहे. आता पाहू समोर काय भेटते आपल्याला. ठीक आहे. अहमदाबाद सुटलेली आहे इथून टाटावरून. टाटानगर, रतनजी टाटाचं गाव. तिथे गेले वरतं, पण आपण त्याच्या गावाला पोहोचलो. गीतांजली बी आलेली आहे आता. 12:37 झाली आहे. आता पाणी भेटते का तिथं, काय होतं. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस 2 हावड़ा जंक्शन गीतांजलि सुपरफास्ट एक्सप्रेस. नहीं गिरेंगे, मोबाइल की पकड़ी वैसी है. दुपारचे 3:30 वाजलेले आहे. सुमारे 22 या 23 घंट्याचा प्रवास करून आपण खडगपूर जंक्शन येथे पोहोचत आहोत. हे पाहू शकता तुम्ही खडगपूर जंक्शन. 3:30चा टाईम होता. गरमी दुनियाभराची होत आहे. ऊन नाही, फक्त गरमी आहे. संध्याकाळचे 4 वाजलेले आहे. खडगपूर जंक्शन पोचलेलो आपण. आता याच्यानंतर आपल्याला आणखी कमसे कम 20 ते 22 घंट्याचा प्रवास करायचा आहे. तेव्हा जाऊन कुठंतरी आपण आसाम गुवाहाटीला पोचणार आहोत. पहिलंच 20-22 घंट्याचा झाला आहे. आणखी 20-22 घंटे बाकी आहे. आजची गाडी तर गेली आहे आपली. आता आपल्याला डायरेक्ट उद्या सकाळीच गाडी आहे 11:30 वाजता. तोपर्यंत आपण टाईमपास करणार, बाकी काहीच नाही करणार. तर आपल्या व्यवस्थेमध्ये लागू आपण खा प्यायच्या झोपाच्या. कसं काय आहे तर पाहून येऊ ना बाहेर जाऊन. इथं स्टेशनवर बसून तर काही अर्थ आहे नाही. स्टेशनवर बसून हे बाई आपल्याला सांगणारच आहे, येणार आहे, जाणार आहे, येणार आहे, जाणार आहे. तिच्याजवळ तर काही थांबणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला आपलं जुगाड करायचं लागणार आता. चला तर जाऊ मग थोड्या वेळात आपण स्टेशनवर. बाहेर निघालो भाऊ. सगळ्यात पहिले तर मुख शुद्धी पाहू काय भेटते. तर तोंडली म्हणजे कमसे कम सांगू रात्रीपासून असं खाव करत आहे. काहीतरी पहिले गुटखा घेऊ, तोंडात टाकू, मस्त धप्प खाऊ गेले. त्याच्यानंतर पाहू कुठं जायचं आहे. तर बोलो जुबा केसरी, खाना तो पडेगा मेरा भाई. है कि नहीं भैया. बस कुछ नहीं भाई, तू चलने दे, मैं भी चलने देता हूँ. हे पाहू शकता तुम्ही. बाहेर निघालेलो आपण खडगपूरच्या. ही बिर्याणी वाटणं चालू आहे इथं. ते आपल्याला खायची नाही आहे. आज आपला शनिवार आहे आणि शनिवारी आपण मांस मटण हात लावत नाही. काऊन की मध्ये माहीत नाही. काऊन घराच्या बाहेर निघालो ना, घराच्या बाहेर निघाल्यावर तसंच असते, मांस मटण नसते का घरी असल्यावर. चला तर पाहू मग आता बाहेर काय चायगीन मारता का काय मारायचा विषय आहे. तर पाहू आता. ऊन तर काय आहे नाही, गरमी जास्त लागू राहिली. फक्त काय चाय तर प्याच लागेल, आहे की नाही भाऊ. येऊ मग चाय आता भाऊ थोड्या वेळात. येऊ मग. विशिष्ट भाऊ 6 रुपयात हा कुल्हडवाला चाय. आपल्या इकडं 6 रुपयात 6 रुपयात कुठं भैया, सीधे 10 रुपये घेते तो चायवाला. कलकत्ता 6 रुपयात कुल्हड का चाय, आहे की नाही भाई. स्टेशनच्या बाहेर पण आलो, चाय पण पिलो, गुटखा बी खाल्ला. आता एक निवांत जागा पाहू जिथं आश्रय घेऊ शकू आपण असा. पाहू आता कुठे भेटते तर आपल्याला.
हे पाहू शकता, हे स्टेशन खडगपूर जंक्शन स्टेशन. हा तुमचा भाऊ चालला होता सावलीत, जागा पाहिले कुठेतरी. पाहतो मग आता काय, आता संध्याकाळी दाखवतो, आणखी गाव फिरून दाखवतो तुम्हाला खडगपूर कसं आहे. तर आता खडगपूर स्टेशनच्या बाहेर आलेलो, चाय पाणी झाला, गुटखा पण झाला आहे. एक विशिष्ट म्हणजे असं आहे की आपल्या इकडे जे तंबाखू मिळते, ठवकर, गायछाप, अतुल, हे इकडं पण मिळते, पण इकडला ब्रँड अलग आहे. ब्रँड असा आहे की इकडं डायरेक्ट जंगलातून आलेली तंबाखू बनवतात आणि विकल्या जातात. चला मी दाखवतो तुम्हाला आता कसा काय प्रकार असते. हे आपल्या भाऊचं दुकान आहे. हे पाहू शकता तुम्ही, तराजू, काटा, हा चाकू, तंबाखू कापाचा. भाऊ चुन्याच्या डब्या भरत आहे. भैया ही आहे ना पत्ता, हे बघू शकता तुम्ही, हा पत्ता आहे तंबाखूचा. हा सगळ्यात जास्त म्हणते बिहारमध्ये याची उत्पन्न झालेलं आहे. आणि बिहारी लोक तुम्हाला तर माहीत आहे सगळ्यात जास्त खातात म्हणून. त्याचा विषयच गंभीर आहे. दातं पण पांढरे द्यायचे, पिवळे. तंबाखू, गुटखा, खैनी, हे पाहू शकता तुम्ही. 10 रुपयात मन प्रसन्न काम भेटते. आरामशी 2 दिवस चालते. आपली गायछाप 1 दिवस पण नाही चालत. हे आहे इकडलं वैशिष्ट्य. आणि तंबाखू खाली एकदम सॉफ्ट लागते. है की नाही, नैसर्गिक आहे ना, हे पुरा नैसर्गिक आहे ना, पुरं नैसर्गिक आहे. हे काही कंपनीचं मिलावट काहीच नाही, कंपनीचं नाव नाही, काही नाही. हे पाहू शकता, खडगपूर स्टेशनच्या बाहेर आहोत आपण उभा. आता संध्याकाळची 4:30 झालेली आहे. गरमी एवढी खतरनाक होत आहे की पूर्ण शरीर पाणी झालेलं आहे स्टेशनमध्ये. आपली गाडी तर आज काही आहे नाही, उद्याशिवाय. आता भाऊले पण विचारू इथं लॉजिंग कुठं आहे म्हणून. सस्त्या दाममध्ये 50-60 रुपयात जर भेटलं तर ठीक आहे, नाही तर मग आपण स्टेशनलेच पाहू, आपलं घर बनवून टाकू आज रात्रीसाठी. ठीक आहे. मग संध्याकाळ झालेली आहे. आता संध्याकाळी काय होणार आहे व्हिडिओमध्ये ते आपल्यालाही माहीत नाही. त्यासाठी तुम्ही पण वाट पाहू नका. आजचा भाग इथंच खतम करतो खडगपूरचा. आता उद्या आपला प्रवास चालू होईल. पुन्हा भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओ असा चालू होणार आहे आपला खडगपूर ते गुवाहाटीपर्यंत. तोपर्यंत तुम्ही पण आराम करा, मी पण आराम करतो आता. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू मग नंतर.